फोन पण नाही उचलत आहे. कसा मुलगा आहे हा? कुठे गेला असेल? नाश्त्याला पैसे नाहीत तर आपल्याला सांगायचं, आपण दिले असते पैसे. उगाच नका कशाला खातोय? नका खात नाहीये, मग विचार करतोय. कशाला? कशाला? तुला कशाला असं विचारायचं का? नाही नाही, ते ज्याला विचार करायला जमतं ना त्याला. म्हणजे तुझं असं म्हणणं की मला विचार करायला जमत नाही? हा, हे बघ, आधीच डोक्याची झाली हाय मारी, तू मला नको करायलास मारामारी. हो हो हो, शांत हो. वर ये. लगेच काय तांबडा पांढरा होतो रे? आटशील ना कधीतरी. काय झालंय? मला नाही सांगायचं तुला. तुला सांगितलं ना, तू प्रत्येक गोष्टीची मस्करी करतोस. हा, असं ना? मला नाही ना सांगणार तू? नाही सांगणार. असं करणार ना तू? अरे गप्रे. हे बेबी, तुला मॅटर कळला का? तुला कसं काय कळलं मॅटर? कसा काय म्हणजे? मी काल रात्री हॉस्टेलवर गेले होते ना. हा, तू हॉस्टेलवर आलेली? मला का नाही भेटलीस तू? मी तुला का भेटेन? मी सायलीला भेटायला गेले होते. हा, बॉईज हॉस्टेलवर सायलीला भेटायला? मी बॉईज हॉस्टेलवर का जाईन? मी काल रात्री गर्ल्स हॉस्टेलवर गेले होते. अरे पण तूच तर बोललीस ना बॉईज हॉस्टेलला आलेली नीरूला भेटायला. अरे नीरवला कुठे? मी सायलीला भेटायला गेले होते. आणि मग नीरूचं मॅटर कसं काय कळलं तुला? अरे गप्पा. श्रीदेवी आणि अनिल कपूर कुठले? तू श्रीदेवी झालेली? अरे गप. तुम्ही घडलेला मॅटर सांगताय का नवीन मॅटर घडवताय का मला कन्फ्यूज करण्यासाठी मॅटर वाढवताय? काय मॅटर काय झालंय? थांब थांब, मी सांगतो. नीरूचा काहीतरी मोठा मॅटर झालाय. राहुल तू त्याचा कसला मॅटर? ओ तो काही एवढा सिरियस नाही. म्हणजे आहे, बट ही कॅन हँडल इट. भाई मौगास कशाला वाढवून सांगतोय? म्हणजे तुला माहितीये नीरू कुठे येते? हो, म्हणजे अंदाज आहे. डोंट वरी, तो बरा असेल. बरं ते सोड, तुला सायलीचा मॅटर कळला का? उद्या पेपरात येईल मानवा. काय शिळी बातमी देते, अख्ख्या कॉलेजला माहितीये. ते नाही, काल रात्री नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर आला होता. राहुल ते नवनीत गर्ल्स हॉस्टेलवर? सम्राट काही डेअरिंग वाज पोरगा आहे. काय सॉरी म्हटला? नाही, त्याचं म्हणणं होतं की त्यानं असं काही केलंच नाही. मला खूप जेन्युइन वाटत होता रे तो. हे आपल्याला असं वाटतंय, पण खरं काहीतरी वेगळंच असतं. ही अशी पोरं आधी ढिगभर माती खातात आणि मग मी नाही खाल्ली म्हणत गावभर दवंडी पिटतात. तुम्हाला माहितीये? थांब रे जरा. मग सायलीचं काय म्हणणं आहे? ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. थोड्या वेळाने नवनीतला घेऊन प्रिन्सिपल सरांकडे जाणार. चालेल, जे होते त्याचे रेसिग्नेशन लेटरवर सही. हा, तेच ना. मला फार वाटतंय त्यांच्याकडे जाण्याआधी ना सायलीनं त्याला त्याची बाजू मांडण्याचा एक चान्स तरी द्यावा. सवाल एक चान्स दिलाच पाहिजे, नाही तर आपले प्रिन्सिपल सर हाती आलेला चान्स घेतल्याशिवाय राहणार नाही. नवनीत कोलट कर नाही का? अरे तू उभा का? बस ना. नीरव आलास? हे बघ, मी म्हटलं होतं ना नीरव नक्की येणार म्हणून. आता तरी पडला ना तुझा जीव भांड्यात? अहो, तुम्ही मला काय बोलताय? नीरव, जरा विचार बाबांना, काल रात्रभर झोपलेत का ते विचार. अरे पण नीरव, अरे तुला यायचंच होतं तर संध्याकाळी यायचं ना. हे असं रात्रीचा प्रवास कशाला करायचा? हो, किंवा आम्हाला एखादा फोन करायचा ना, आम्ही गाडी पाठवली असती. नाही, ऍक्च्युली माझं ना ठरत नव्हतं की. आपण आता ठरलंय ना तुझं. मग बस, आता आम्ही निश्चिंत झालो. काय आता छान मन लावून एक्झाम दे आणि मग डायरेक्ट US. अगं तू काय बघत बसलीयस? जा, प्रवासातून आलाय तो, त्याला पाणी वगैरे विचार. जा. ओ सरलेच मी. तू बस, आलेच मी. अरे बरं नीरव, छान फ्रेश हो आणि नाश्ता वगैरे कर. आणि मग वाटल्यास तुला तासभर झोप. नाही डॅड, मला झोपायचं नाहीये, मला फक्त. अरे हो, आजवर कधी एक्झामच्या काळात झोपलायस तू? हे बघ, नेहमीप्रमाणे तासभर रिव्हिजन कर.
आणि मग शांत डोक्याने एक्झाम दे. काय डॅड ऍक्च्युली ना डॅड, बोल. अरे हे बघ ताईचा फोन. अरे काल रात्री सुद्धा केला होता तिने. थांब जरा. हॅलो, हा बेटा बोल. हा हो आलाय ना. हा काय आत्ताच पोहोचलाय. होय होय. अगं एकदम ठणठणीत. अगं आल्या आल्या म्हणाला आता माझं ठरलंय म्हणून. हो अगं मग हे बघ आता ही एक्झाम क्रॅक झाली ना की मग लगेच तुझ्याकडे यायची तयारी करतो आम्ही. काय तुला बोलायचं त्याच्याशी? एक मिनिट. हा डॅड नंतर बोलतो. ओके. हॅलो अगं बेटा, अगं प्रवासातून आलाय ना तो, दमलाय थोडासा. हो हो चालेल, ठेवू आता. बाय बाय. ओके. तुला ऑल द बेस्ट सांगितलं तिने. थँक्यू. पण डॅड ए, ऍक्च्युली नीरव, हे घे खा ना. सगळं मी केलंय तुझ्यासाठी. अरे तू आज येणार आहेस ना म्हणून काल हॉस्पिटलला सुद्धा आली नाहीये ती. अरे दिवसभर हेच बनवणं सुरू होतं. मी संध्याकाळी घरी आलो तर हातात फराळाची प्लेट. म्हटलं दिवाळी आली इतक्यात. आता ही एंट्रन्स एक्झाम त्यांनी क्रॅक केली की मग इथे दिवाळीला असणार आहे का तो आपल्यासोबत? थेट ताईकडे जावं लागेल US ला. मग अरे हो बरं आठवलं. हे बघ नीरव, मी ऑनलाईन व्हिसा अपॉइंटमेंट घेऊन ठेवली आहे. उद्या दुपारची वेळ आहे. आता टुरिस्ट व्हिसासाठी अप्लाय केलाय. एकदा तुझा रिझल्ट लागला की मग स्टुडंट व्हिसासाठी अप्लाय करता येईल. डॅड मी त्या फॉर्मच्या प्रिंटआउट्स काढून ठेवल्या. बाहेरच काढून ठेवतो म्हणजे तुला वेळ मिळाला ना की त्यावर सही करता येईल. आलोच. तुझे डॅड पण ना कमाल करतात नाही. अरे आत्ता कुठे आलायस तू घरी तर लगेच तुला US ला जायची तयारी करायला लावताय. नीरव थँक्यू. नाही म्हणजे तू आलास ना इथे म्हणून. तू आज इथे नसता आलास तर आम्ही कुठल्या आशेवर जगलो असतो कुणास ठाऊक. आता ना फक्त एकच इच्छा आहे, तुझ्याही नावापुढे डॉक्टर लागलेलं बघायचंय मला. डॉक्टर नीरव देसाई. काय मग नवनीत, कसं वाटतंय? खूप तोऱ्यात माझ्या कंपनीत फोन करून माझी कंप्लेंट वगैरे केली होतीस ना. आता कळलं कोणी खोटं बोलून आपल्या आयुष्याची माती करत असेल तर कसं वाटतं. कळलं? हे बघ सायली, तो फोन. आय डोंट वॉन्ट एनी एक्सप्लेनेशन नवनीत. तुझ्यासारख्या मुलांना ना मी खूप चांगलं ओळखते. म्हणजे आधी ढीगभर चुका करायच्या आणि नंतर इट वॉज जस्ट अ जोक असं म्हणून हात झटकायचे है ना. पण एक लक्षात आलंय का तुझ्या, म्हणजे मी ठरवलं असतं ना नवनीत तर आत्ता आतमध्ये तुझी बदनामी करून सरांना खोटं सांगून तुझं रस्टिकेशन ना मी असं करू शकले असते. मग का नाही केलंस तसं? नाही केलं कारण तुला नसेल पण मला शिक्षणाचं महत्व आहे. माझ्या एका डिसिजनमुळे तुझी 2 वर्ष वाया गेली असते. कळतंय? हो एवढंच होतं तर मग हे सगळं नाटक कशाला केलंस? कारण तुलाही त्याचं महत्व पटावं आणि आय होप आता ते कळलं असेल. हे बघ सायली, आय कॅन अंडरस्टँड युअर. नो यू कांट नवनीत, यू कांट. आणि मी आता तुला शेवटचं सांगते, माझ्यासाठी माझं शिक्षण, माझा जॉब आणि माझी फॅमिली या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सो प्लीज यापुढे माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर परत एकदा तुला रस्टिकेट करायला मला फार वेळ नाही लागणार. अँड आय मीन इट. यार आता हिला कोणाची नष्टर लागली. ए भाई चालू आता. एक तर आधीच उल्हास, त्यात साहेबाचा त्रास.